श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल, संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममाण असाल. उद्या आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्वात आधी आपल्याला उठून लवकर स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मुख्य दरवाजाला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवांना पंचामृत लावून लिंबूने स्वच्छ देव करून देव स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर आपल्याला पितृदेवाचे पितृसूक्त दक्षिण दिशेला तोंड करून वाचायचे आहे. सूर्याला तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात थोडेसे काळे तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि ते अर्घ्य देत असताना जे पाणी खाली पडणार आहे ते जमिनीवर न पाडता आपण एखाद्या भांड्यात घेऊन ते पाणी एखाद्या झाडाला नंतर ओतायचे आहे. ते झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांचे सारामृत पठण करायचे आहे. उद्या आपल्याला सत्यनारायण जमेल त्या लोकांनी करायचं आहे. शक्यतो सर्वांना जमावा. उद्या केलेली कोणतीही सेवा अक्षय राहते. त्यामुळं ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जितक्या होतील तितक्या सेवा उद्या पूर्ण करा. स्वामी समर्थांचा जप करा, तारक मंत्र म्हणा, भगवान श्रीहरी श्रीकृष्णांची सेवा करा, भगवद्गीतेचे पठण करा. उद्या जितक्या सेवा जमतील तितक्या सेवा करा. पाण्याचं दान हे उद्या केलेलं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. उद्या जितकं तुम्ही पाणी दान कराल, गरीब लोकांना जितके मटके पाणी भरून द्याल तितकं पुण्य अक्षय तुमच्या जीवनात समृद्धी आणेल. तर तुम्ही पाण्याचं दान करायला उद्या विसरू नका. आणि उद्या बाकी कोणत्याही गोष्टीचं गरिबांना आपण दान करू शकतो. काळे तीळ ज्या गरजू लोकांना देऊ शकतो, कपडे, चपला असे काहीही वस्तू आपण गरीब लोकांना देऊ शकतो. तर उद्याचं केलेलं दान आपल्याला अक्षय पुण्य मिळवून देईल. उद्या सोने, चांदी या गोष्टी आपण खरेदी करू शकतो. आपल्या आयुष्य आरामाच्या गोष्टींची आपण 10-28 नंतर खरेदी करू शकतो. उद्या केलेले म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेली कोणतीही खरेदी अक्षय राहते, म्हणजे त्याचा कधीही नाश होत नाही, क्षय असते असं मानलं जातं. अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपण ज्या पण सेवा करू, जे पण खरेदी करू ते कायम टिकून राहील. त्यामुळं जितक्या जमेल तितक्या सेवा आपण उद्या करायच्या आहेत. आपल्याला जास्तीत जास्त काहीही नाही जमलं तरी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा आपण जास्तीत जास्त जप करायचा आहे. उद्या अवश्य श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र 11 माळी नाही जमल्या तर किमान 1 माळ तरी करायला विसरू नका. तीही नाही जमली तर किमान 24 वेळा तरी लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्राचं पठण करा. 99 मंत्राचं उद्या जप करा. लक्ष्मी स्तोत्राचं पठण करा. कनकधारा स्तोत्राचे पठण करा. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा. जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी कायम टिकून राहते. त्यामुळे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे ज्यांना जमल त्यांनी पठण करा. ज्यांना पठण करणं शक्य नाही त्यांनी किमान मोबाईलला लावून ते श्रवण तरी करावं. त्यामुळं आपल्या घरात तसे वातावरण निर्माण होते आणि आपल्याला आपल्या घरात लक्ष्मी टिकवून ठेवण्यास मदत होते. तर आपण जितकी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सेवा करू तितकी लक्ष्मी आपल्याजवळ जास्त टिकून राहील. त्यामुळे उद्या माता लक्ष्मी आणि श्रीहरी श्री विष्णूंची सेवा करायलाही विसरू नका. श्री सुक्ताचे पठण करत आपल्याला कुंकुमार्चनाची सेवासुद्धा उद्या करायची आहे. 99 मंत्र म्हणायचा आहे. तर आपल्याला जितक्या जमतील तितक्या आध्यात्मिक सेवा आपल्याला उद्या करायच्या आहेत. उद्या स्वामी सारामृताचं पठण करायचं आहे. सत्यनारायण पूजा करायची आहे. भगवद्गीतेचं पाठ करायचं आहे. म्हणजे आपल्याला ज्या सेवा जमतील ते आपण करायचं. आणि पितरांची सेवा तर पितृस्तुती अवश्य आपल्याला सकाळी लवकर उठून दक्षिण दिशेला तोंड करून ते वाचायचं आहे. एवढी सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी नक्की आवर्जून करायची आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.